आता गळ लागलाय समोर उजव्या हाताचा क्रिसबेल निखिल होता समोर जर पाहायला गेला तर मग रायगड जिल्ह्यातील हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती मसूद गजगे होता आणि मसूद गजगेने तो टाकलेला बॉल इथे निखिलला मैदानाच्या बाहेर पाडवलं पहिला विकेट. मॅच क्रमांक 3 चा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देऊया. जोश यांना इन्व्हाइट करू. आपण व्यासपीठाच्या वरती या. आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण सन्माननीय अनिल आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे आपण देत आहोत. जयेश खेरकर ठरते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. जयेशला देखील देऊयात खूप सारा शुभेच्छा. काय घडले मॅच मध्ये तर पहिला बॉल होता. पहिल्या बॉल वरती निखिलने स्विच हिट करण्याचा प्रयत्न घेतला होता. हवेच्या दिशेने हा बॉल ढकलण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला आणि बॅटची लिडिंग एज घेतली. शॉट बॅट्समॅनला कोणतीही चूक केली नाहीये आणि निखिलला इथे पहिल्या बॉल वरती मैदानाच्या बाहेर यावं लागला. आता तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडूचा विचार केलात ना तर मग उसामा हा खेळाडू होता स्वच्छ होईल. कोणतंही खातं न उघडता तो मैदानाच्या बाहेर गेले. मेहर 11 टेम्पलचा विचार केलात ना तर आता नुकतीच दोस्ती सदस्य झाला होता तिथे सुद्धा त्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. चांगल्या सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे हा संघ आणि त्याचं प्रात्यक्षिक पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालं. पहिल्या बॉल वरती पहिली विकेट हा दुसरा बॉल. हाफ ट्रॅकर याही वेळेला बॅटची कडा घेतली होती. याही वेळेला जर पाहायला गेलात ना तर मग यष्टीरक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू तिथे तैनात जरूर होता परंतु अगदी त्यांच्या मधोमध हा बॉल पडला आणि यावेळेला जयंती झाली नाही. एक सिंगल यावेळेला अर्जित केली गेली. संघाचं अकाउंट इथे ओपन झाले एकेरी धावेने. म्हणजे बॅटिंग करत असताना टीम विकास शेठ गोगावले युवा मंच दूरवाडी या संघाची. जे कॅमेऱ्याच्या खाली प्रेक्षक वरती जो खेळाडू त्यांना विनंती असणार आहे आपला आवाज तो कॅमेऱ्यामध्ये जे कॅप्चर केला जातो विनंती असणार आहे. तिथून आपण थोडंसं साईडला व्हा. एकदा मॅच दिशेने मंगेश दावकुरे हाताचा बॅटर आता सज्ज होईल पहिला बॉल फेस करण्यासाठी. पण ट्रॅक वरती मसूद गजगे हा सज्ज होईल. मसूदचा हा बॉल अक्षरशः टप्पा पडल्यानंतर बराचसा त्याने वेग धारण केला आणि सरळ बॉल यष्टीच्या हातामध्ये विसावा घेतला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता मसूदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मसूदचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा तो सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. मेहर 11 टेम्पलचा तो कर्णधार सातत्याने चांगल्या पद्धतीने खेळत आलाय. संघाला एका वेगळ्या उंचीवर त्याने नेऊन ठेवलाय आणि तोच मसूद आता आमदार चषक खेळण्यासाठी सज्ज झाला आणि चांगली कामगिरी राहिली अद्यापर्यंत. यावेळेला सुद्धा फटका बसलाय. बॅटची काटा घेतली आहे. याही वेळेला यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. मंगेशला सुद्धा मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करत असताना टीम विकास शेठ गोगावले युवा मंच बेरवाडी संघाला विकेट पडतात. व्हॉलंटियर पवन उतेकर आपण कुठे असाल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच संपर्क साधा ही विनंती असणार आहे. पवन उतेकर आपणास ही विनंती असणार पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. जवळ मॅच आहे. मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत टाकले ती म्हणजे मसूद याने काय गोलंदाजी करतो. तो चेंडू हाताळत नाहीये तर आगीचे गोळे जणू काय हाताळतो या मैदाना या खेळपट्टीवरती. अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली मसूदची.
त्याने अद्यापपर्यंत 4 बॉल अडवले आणि 2 महत्वाचे फलंदाज होते ना, निखिल बारावे एक मोठं नाव आणि त्याचबरोबर मंगेश डावकर आताचा बॅटर त्याला मैदानाच्या बाहेर पाठवला. ट्रॅकर होता याही वेळेला बॅटरला तितकेच समजलं नव्हतं. ज्या वेळेला टप्पा पडल्यानंतर अधिकशी उसळी घेतली होती बॅटच्या वरच्या बाजूला हा बॉल जाऊन आदळला होता आणि याही बॉल वरतीचा विचार केलात ना तर मग आता स्ट्राईक ही रोटेट होताना पाहायला मिळाली. एक सिंगल या बॉल वरती आता अर्जित केले झाले. या सिंगलने आता टीमची धावसंख्या ही आपल्याला 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2-2 सध्याची परिस्थिती आहे. पिवांचा षटक आहे आणि मसूद गजगे गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेला वेगाने बॉल आला, वेगाने बॉलला बॅकवर्ड सीमा रेषा पार पाडवलं. या पहिला हा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळेल. सिक्सर. बॉल वरती काय स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना उसामा याच्या बॅट मधून तो खाली बसला आणि बॉलला अक्षरशः हवेमध्ये पाठवला आणि एक लांबच लांब वरता त्याच्या बॅट मधून तो षटकार आला. त्या षटकारांनी पहिल्या षटका अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर मग 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. समोर जर पाहायला गेलं तर आता शुभम जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम सुद्धा जर पाहायला गेलं तर मानगाव तालुक्यातील एक मोठा नाव. उद्या तो प्रथम युवा स्पर्धा खेळण्यासाठी सुद्धा जाणार. त्याला सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि मॅच पहिल्या षटकामध्ये टीमची धावसंख्या आपण 8 पाहतोय. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आता बाउंड ट्रॅक वरती मुशरफ गजरे हा आता सज्ज होईल. पहिल्या बॉल वरती बॅटची गडा घेतली होती परंतु पाहायला गेलात ना तर बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होता. त्याच्या हातामध्ये सरळ हा बॉल विसावा घेतला आणि पहिल्या बॉल वरती आता सिंगली अर्जित केली गेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर मग मसूद आले होते. आता मसूदचा लहान भाऊ छोटा भाऊ मुशरफ तो आता गोलंदाजी मार्क आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतो. गजगे प्रोटेस आता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करते या आमदार चषकामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल गोल टप्प्याचा बैठक शॉट. हॉट शॉट ऑफ द डे. सिक्सर. त्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये मसूद वरती सुद्धा त्याने चढवला तो हल्ला आणि त्यानंतरला आता सुद्धा चढवला तो हल्ला. 6 धावांसाठी षटकार गेला. नक्कीच संजय सर, दुबईवरून कुवेतवरून मी का आलो आणि ही सुट्टी मी का घेतली ते इथं पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले. अर्थातच एक चांगल्या दर्जाचा हा खेळाडू आहे. ही आमदार चषकाची खासियत राहिली आहे. ज्या पद्धतीने आपण बाहेर गेलात तर संपूर्ण विभागामधून जरूर खेळाडू आले. रायगड जिल्ह्यामधून जरूर खेळाडू होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील फायनल डेच्या दिवशी. परंतु जे बाहेर गावी होते ना ते सुद्धा आता या स्पर्धेला आपल्याला भेट देताना पाहायला मिळाला. उसामाने दाखवलं बाहेर गावावरून आला परंतु आता जर बाहेर गेलात ना तर चांगली बॅटिंग करतोय. चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांनी आता संघाला आणलंय. टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती ती म्हणजे 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती आहे. मुशरफ हा गोलंदाजीसाठी आहे. 3 बॉल त्याने अद्यापर्यंत हाताळले. धावा खर्च केल्या आहेत 8. कोलटप्प्याचा बॉल होता त्यावेळेला आडव्या बॅटनं मिड विकेटला हा बॉल आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न हुआ. नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाजांना वैभवचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने एक धाव कम्प्लीट केली होती दुहेरीचा त्याचा मानस होता आणि त्यानंतर आपल्याला ही दुहेरी धाव सुद्धा
अगदी सहजरित्या कम्प्लीट करताना पाहायला मिळाली. कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे आणि ते कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं या बॉल वरती. अपट्रॅकर होता याही वेळेला हुक करायचं होतं बॉलला, परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. यावेळेला मुशरफने कमबॅक केलंय. डॉट बॉल त्याच्या मदतीतून आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं. 5 बॉलचा अद्यापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरा पाहतोय आणि धावाचा विचार केला ना तर 18 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 18 रन ऑन स्कोर कार्ड. चालू असलेली मॅच एका साईडला मेहर 11 टिंबाला, त्यांच्या विरोधामध्ये विकास शेट गोगावले युवा मंच बीरवाडी. टप्प्याचा यावेळेला अक्रॉस द लाईन केलेला हा फटका आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल जरूर झाला, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षण यावेळेला मसूदचं पाहायला मिळालं आणि या बॉल वरती आता सिंगल अर्ज झाली आहे. बघता बघता इथे षटक क्रमांक दुसरा हे संपुष्ट देईल. 2 षटकाखेरीज त्यांची धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ना ती म्हणजे 19. 19 रन ऑन स्कोर कार्ड पाहायला गेलात ना तर मग 9.50च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये इथे धावा बनवल्या गेल्या आहेत. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील ना ते आता आपल्याला पाहायचंय या मॅच मध्ये, या आमदार चषकामध्ये. अक्षय अंधरेने हे स्वप्न पाहिलं आणि आता ते स्वप्न आपल्याला सत्यामध्ये येताना पाहायला मिळालं. त्याचं एक स्वप्न होतं की एक माझ्या नावाची एक स्पर्धा ही आपल्या विभागामध्ये जरूर हवी आणि ती स्पर्धा आता आपल्या तुम्हा साऱ्यांच्या भेटीला आले. तब्बल 1 लाख रुपये असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. अक्षय अंधरे मित्र मंडळ आयोजित आमदार चषक 2024. षटक क्रमांक तिसऱ्याला आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा संघाचा संघनायक, टीम कॅप्टन, टीम कर्णधार पुन्हा एकदा सज्ज होईल. मसूद गजगे ऑन ट्रॅक वरती. पहिला बॉल हा ट्रॅकर फटका बसलाय. कोणतीही चूक करत नाहीये या वेळेला. जर बाहेर गेलात ना तर पकडली जाते झेल. बॅटर होतो फेल. धक्का क्रमांक तिसरा. बॅटिंग करत असताना टीम विकास शेठ गोगावले युवा मंच बीरवाडी संघाला. थँक्यू सो मच विजय. मसूद जसा बॉल ट्रॅक वरती आला तसा फलंदाजाला त्याने माघारी पाठवला. पहिला बॉल वरती ती विकेट आली आहे. नवीन आलेला बॅटर होता आतिश आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर बरेचशी उसळी घेतली होती आणि पंचांचा इशारा आपल्याला 1 बाउन्स इथे येताना पाहायला मिळाला. वॉर्निंग आता इथे दिली गेली आहे. चला पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे या स्पर्धेचा हा नियम. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॉल वरती फिंगर रोल केले होते. थोडासा फंबल होता हा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरचा. तिथे 2 धावा अगदी सहजरित्या कम्प्लीट केल्यात आणि ती लगेच सुधारली आणि चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. चांगला गॅदर झालं एस्टनच्या मागे असणाऱ्या एस्टेकच्या हातामधून आणि या बॉल वरती आता 2 धावा इथे आपल्याला कम्प्लीट करताना पाहायला मिळाला. दुहेर धावाने टीमच्या धावसंख्येचा विचार केलात ना तर धावून पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 ऑन अ स्कोर पॅड आपण पाहतोय. षटक क्रमांक तिसरा. 3 बॉलचा खेळ झालाय. टप्प्याचा चांगला वेगवान पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळाला होता. याही वेळेला हलक्या त्याने स्टिअर केलाय. बॉल पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळला गेला आणि याही बॉल वरती आता सिंगल अर्जित केली आहे. मसूदची
चांगली कामगिरी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा जर विचार केलात ना तर 1 विकेट घेतली आहे आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. एकंदरीत चांगली गोलंदाजी राहिली आहे. परंतु आता बराचसा वेळानंतर उसामा आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. त्यावेळेला दिशा देण्याचं काम पहिल्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, गतीचा वापर करायचा होता उसामाला, परंतु तितकाचा संपर्क झाला नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळते. उसामाच्या बॅट मधून 2 षटकार जरूर आले, परंतु तो तिसऱ्या षटकामध्ये बराच काळ नॉन स्ट्राईक एंडला राहिला आणि ती जमायची बाब राहिली नाही. आता बिरवाडी संघाची टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 22 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3. होता यावेळेला काय घडलंय असं वाटलं होतं हा बॉल सीमारेषा पार जाईल, परंतु यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि आणखीन एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागलं. धक्का क्रमांक हा 4. टीम बिरवाडी संघाला विकेटचं बदल. क्रमांक 3 संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या आपण 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये मसूद पुन्हा आले आणि धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. अशा एकंदरीत टीमची धावसंख्या ही आपण 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 साठी आता 2 ट्रायक वरती आपल्याला मुशीर हे गोलंदाज साठी सज्ज होताना पाहायला मिळाले. नवा बॅटर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल होता समोरच्या दिशेने, हा बॉल तोडून काढले. लंगोनला पुन्हा एकदा मसूद आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती आता सिंगल आली आहे. अतिशने स्ट्राईक आता चेंज केली, नव्याने आलेला बॅटर रोशन आपण आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. मुशीर भाईवजेच टिंबारा संघाचे सर्व सातत्याने त्यांचा संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते दाखल करत असतात. चांगली एक संघ त्यांनी बांधलाय आणि त्यांची संघाची चांगली कामगिरी सध्याच्या हंगामामध्ये तरी चांगली होती आहे. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे, हा दुसरा बॉल. याही वेळेला पाहायला गेला तर लॉप करायचं होतं, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने गेला हा बॉल आणि त्या कारणाने आणखीन एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळतो. धावसंख्या आता कुठेतरी थांबली आहे. ज्या पद्धतीने आघाडीचे जे 4 बॅटर होते ते मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता धावसंख्या पुढे वेगाने जाताना पाहायला मिळत नाहीये. आता कोणता बॅटर असेल ते कोणती सोडणार. या वेळेला डावखुरा हाताचा बॅटरने लॉप केलंय आणि बॉलला पाठवले वाईट इज लॉंग ऑनच्या दिशेने, सीमा पार हा षटकार. हा आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळाला, सीमारेषा गाठली, षटकार मिळाला. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती, 29 ऑन अ स्कोर कार्ड. षटकातील पुढचा बॉल.
खोलट टप्प्याचा खाली ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता मुशीर यांचा आणि चांगल्या पद्धतीचा बॉल त्याने हाताळला गेला आणि जिथे बाईकच्या सोबतमध्ये आपल्याला ही सिंगल इथे अर्जित केली जाईल. आणखीन एक धाव आहे ना ती आता स्कोर कार्डवरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकेरी धावेने ती म्हणजे 30 या आकड्यावरती 30 रन ऑन स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती पाहतोय 30 ला 4 सध्याची परिस्थिती मैदानाच्या टीम विकास शेट्टी भोगावली युवा मंच बिरवाडी संघाची. लोअर फुलटॉस होता कोलट टप्प्याचा हा बॉल होता. एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न फार वेगाने आला होता मुश्राफ परंतु त्या पद्धतीची धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. वाऱ्याच्या वेगाने याही बॉल वरती 2 धावा आहेत ना ते आता कंप्लीट आपल्याला करताना पाहायला मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 चालू आहे प्रगती पथावरती. अद्यापर्यंत आता 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 4 मधील. टप्प्याचा बॉल स्लॉक शूट केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं होतं. त्याच्या आधी जर बाहेर गेलात ना तर 2 खेळाडू आले होते. चांगले क्षेत्ररक्षण जरूर राहिलं मध्ये थोडेसे फंबल झाले आणि कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीये याची नोंद घ्या. आपल्याकडे एकच कॅमेरा असणार आहे. त्या 2 धावा आणि या 2 धावा जोडल्या तर टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि धावचीच्या सर्वांमध्ये आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. षटक क्रमांक 14 हे संपुष्टानंतर टीमची धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 34 या आकड्यावरती. शेवटचा एक षटक आता इथे बाकी असणार आहे. 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण 34 या आकड्यावरती पाहायला मिळाली. 5 बॅटर अद्यापर्यंत टीम बिरवाडी संघाचे मैदानाच्या बाहेर गेलेत आणि अजूनही पाय गेलात ना तर खेळपट्टीवरती आता अतिश आणि त्याचबरोबर नव्याने आलेला बॅटर विलास ही आपल्याला जोडी मैदानाच्या आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा षटक बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता जास्तीत जास्त किती धावा घेतल्या जातील ना टीम बिरवाडी संघाकडून ते आपल्याला आता पाहायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती आधी हा गोलंदाज आपल्याला इथे आता सज्ज होताना पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामधील पहिल्या इनिंग मधील पहिल्या सत्रामधील या पूर्वार्धाच्या खेळामधील हा पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती बॅटची कडा घेतली आहे. एनजो तिथे आपल्याला येताना पाहायला मिळते. कोणतीही चूक करत नाहीये आणि आणखीन एक धक्का आपल्याला इथे पाहायला मिळतो. धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर विकेटचं बटन. ही मॅच झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाचा एक छोटासा पंचांसाठी लंच ब्रेक असणार आहे याची नोंद घ्या. त्याच्यानंतर आपण लगेचच ते पुढचे जे सामने असणार आहेत त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये तब्बल 7 सामने आपण खेळणार आहोत. 4 सामने अद्यापर्यंत होतील. त्यानंतरचे उर्वरित 3 सामने अजूनही बाकी असणार आहेत आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आमदार चषकामध्ये.
लवकर मॅचला सुरुवात करा. जिथे आपल्याला अजूनही 3 मॅच खेळवायचे. त्या मॅच नंतर विनंती असणार आहे आपण थोडं सहकार्य करा. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 34 या आकड्यावरती आणि नव्याने आता बॅटर सज्ज होईल. नईम हा फलंदाज सज्ज होतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त झालाय. नाही मिळालं पावली. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक 7 बाद. रोशन आपल्याला स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळते. डावगुराचा हा वाटर आतापर्यंत 7 विकेट टीम विकास शेट गोगावली युवमंच बिरवाडी संघाचे इथे गेले. टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे 34 या आकड्यावरती. अटॅकर होता यावेळेला आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने गेलेला फटका लॉंगॉनला आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल आणि रोशनने आलेल्या पहिल्या बॉल वरती आता इथे सिंगल अर्जित केली गेली आहे आणि विलास या बॅटरला आता स्ट्रायकिंग एंडला इथे आणलंय. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 35 पाहतोय. एक अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मग एक सन्मानजनक स्कोर इथे उभा केला जाईल. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन ट्रॅक वरती हाती आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 3 बॉल मध्ये फक्त त्यांनी 1 धाव खर्च केली आहे. 2 विकेट त्याने प्राप्त केले आहेत. तो गोलंदाज सज्ज होईल. टप्प्याचा विलास त्यांच्या बॅट मधून एक दमदम दाखवणारा हा सीमा पार मॅक्सिमम षटकार.
45 धावा. ते म्हणजे टीम मेहर 11 टेम्पाले या संघाला. पहिल्या सत्रामध्ये आपण ऍक्शन पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रामध्ये रिॲक्शन पाहण्यासाठी तुम्ही देखील सज्ज व्हा. त्याआधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन, जिथे आमचे साथी समालोचक बोलूयात मिलिंदजी शिर्के सरांकडे. धन्यवाद. तोपर्यंत घेऊया एक छोटासा हिचा प्रयोग. थँक्यू डीजे. चला टीम विकास शेठ गोगावले युवा मंच बिरबडी आपणास विनंती असेल, कृपया आपण आपलं प्रोटेक्शन युनिट त्या ठिकाणी सजवून घ्यायचंय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहिलात मित्रांनो. अर्थातच त्या ठिकाणी मसूद गजगे याची आक्रमकता आपण पाहिली. अर्थातच त्याची आग ओकणारी गोलंदाजी, त्याचा तिखट मारा, साथ लाभली मुशर्रफ आणि त्याचबरोबर ती मुशीरची. आणि या तिन्ही गोलंदाजांच्या जोरावरती निखिल पारावेचं पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन. अर्थातच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपन्न झाला. टीम विकास गोगावले युवा मंच 44 धावा त्या ठिकाणी बनवल्या. इथं 45 धावांची गरज असणार आहे ती टीम मेहर 11 टेम्पाला संघाला. अर्थातच या 30 चेंडू मध्ये 45 धावांच्या लक्ष्याचा वेध घेण्याकरता सलामीचे आघाडीचे दोन्ही बॅटर्स या ठिकाणी मसूद गजगे आणि आतिश दरम्यान आतिश आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच गोलंदाजी टाकपटी मसूद आहे. दरम्यान या ठिकाणी ऑन स्ट्राईक यष्टाच्या मागे किंग मेकर विलास सुर्वे या ठिकाणी एक एनर्जी क्रिएट करत असताना या संपूर्ण टीम मध्ये 45 ची गरज आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस राईट मोर द विकेट उचले घेणारा हा चेंडू यावेळेस वन बाउटची वॉर्निंग. शॉट ऑफ लेन्थ पहिला चेंडू त्या ठिकाणी फेकलाय. अर्थातच आतिशनं पहिल्या चेंडूवरती मात्र बीट होतोय. अर्थातच मसूद गजगे आपण पाहतोय. अर्थातच रायगड टेनिस क्रिकेट मध्ये एक 99 आणखी एक नामचीन खेळाडू तयार झाला या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. हार्दिक पंड्या म्हणून त्याची ख्याती आहे या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. मसूद चांगला बॅकलिपचा वापर, ट्रिगर मुवमेंट चांगली आहे, पॉवर जनरेट केली, प्रॉपर टायमिंग हा फटका खेळलाय. 6 धावांकरता मसूदच्या बॅट मधून येतोय षटकार.
वाढवला, हल्ला बोल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांना अकाउंट ओपन केले टीम मेहर 11 टेम्पाला संघानं. सहा धावा आल्या तदनंतर मात्र इथं षटकार ठोकलाय. अर्थातच आतिशवरती आणि आतिशला मात्र त्या ठिकाणी एक सल्ला अर्थातच विलास सुर्वे यांच्या माध्यमातून. अर्थातच सल्ले फुकट मिळत असतात, मात्र त्या ठिकाणी तो सल्ला स्वीकारणं गरजेचं आहे. अर्थातच स्वीकारावं लागेल तो आतिशला दिलेला हा कानमंत्र. अर्थातच तो कानमंत्र काय असेल येणाऱ्या पुढील चेंडूवरती आपल्याला जरूर केले, नाही तर कमबॅक केला जाईल का आतिशच्या माध्यमातून त्या ठिकाणी या खेळपट्टीवरती. चांगला स्ट्रोक आहे इथे देखील सफल होऊन केलाय. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार आतिश वरती केलाय. हल्ला आक्रमण मसूद गजगेनं डीजे मास्टर. या दरम्यान मात्र मसूद गजगे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. गोलंदाज आतिश वरती मात्र प्रेशर क्रिएट करण्याचं काम केले. चांगला बॅटिंग डान्स आहे. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अर्थातच पुढे गेले होते आणि निश्चितच त्या ठिकाणी हा फटका आणखीन एक सजवायचा होता तो मसूद यांना. इथं मात्र आतिशने कमबॅक केलाय. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यानंतर एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकणे गरजेचा होता आणि तो निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय आतिशांच्या माध्यमातून. 12 धावा आहे धाव फलकावरती. 45चं टार्गेट सोपं करण्याकरता मसूद. वा, याही वेळेस ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुढे निघाले होते आणि तदनंतर मात्र पाठचा फ्लो अखेरता घेतला आणि तिथं बीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या चेंडूवरती एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. 12 धावा धावफलकावरती अखेरचा चेंडू असेल या षटकातला. चांगलं कमबॅक आहे आतिशचं देखील. यावेळेस स्विच हिट मसूद गजगेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. रिव्हर्स अटॅम्प या दरम्यान सक्सेसफुल ठरतोय. शेवटच्या चेंडूवरती चौकार येतोय. चौकारानं 16 धावा धावफलकावरती. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 16 धावा उभ्या केल्यात मसूद गजगेनं. इज ए मास्टर. तर विलास सुर्वे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच जेव्हा जेव्हा विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना, अर्थातच किंग मेकरची भूमिका कोण निभावतो तर विलास सुर्वे. अर्थातच पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. यष्ट्यांच्या मागे निखिल पारावे जरूर उभा आहे. आज इथं प्रेक्षकांची निराशा ज्याच्या माध्यमातून आपल्याला झालेली पाहायला मिळते. पण येणाऱ्या स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये जे अंबिका 11 तोंडरे संघाच्या माध्यमातून विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेताना निखिल देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अपील केली आहे, मात्र त्या ठिकाणी पंच संतुष्ट आहे. अर्थातच कुठलीही त्या ठिकाणी एज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एनजे या दरम्यान ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक फेकण्याकरता स्वतःवरती जबाबदारी दाखवली, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासानं गोलंदाजी ट्रॅकवरती उतरले ते विलास सुर्वे. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. इथं देखील बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय.
एनजे या दरम्यान ऑन स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करण्याचं काम मी किंग मेकर का म्हटलं होतं. जेव्हा जेव्हा टीम संकटात असते ना, जेव्हा जेव्हा गरज असते ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये विलास सुर्वे लीडर होऊन त्या ठिकाणी येतो. जो लीडर असतो तोच खरा लीडर असतो. इथं मोठा फटका केलाय, खेचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून विलास सुर्वे यांच्यावरती देखील आक्रमण एनजेच्या पाठमधून येतोय हा षटकार डीजे मास्टर. षटकारानं 22 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरे हे प्रगती पथावरती आहे. विलास सूर्य त्यांच्यावरती देखील आक्रमण चढवलं, यांच्यावर देखील हल्ला. इथं देखील टप्प्यामध्ये आलाय, स्लॉट मध्ये आलाय, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल का? डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर करू शकला नाहीये, तर दुवत मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. एंजलला मात्र परतावं लागेल. लांबी कमी, उंची जास्त, त्याचा फटका बसला एंजेला. पहिला ब्रेक थ्रू आलाय टीम बिरवाडी संघाकरता, मिळवून दिला विलास सुर्वेनं. डीजे मास्टर सादिक या दरम्यान पाहायला मिळतील. 22 धावा धावफलकावरती आहेत. निश्चितच जिंकण्याकरता अजूनही 23 ची गरज आहे. 23 धावांची गरज असणारी टीम मेहेर 11 टेम्पाला संघाला विलास सुर्वे यांना मोमेंटम प्राप्त झालाय. या दरम्यान निखिल पारवे चेंडू खाली कॉस्टपी आहे. इथं आणखीन एक धक्का दिलाय. किंग मेकरची भूमिका निभावताना विलास सुर्वे पाहायला मिळतील. डीजे मास्टर घडीला कसं उभारून यायचं असतं, खऱ्या अर्थानं संकटामध्ये आपलं अस्तित्व कसं निर्माण करायचं असतं, हे पुन्हा एकदा टीम विकास शेठ गोगावले युवा मंच बिरवाडी आणि या बिरवाडीच्या खेळाडूंनी अर्थातच विलास सुर्वे ज्यांचं नाव आहे. संकट समय येता कोण कामाचं येतं असं म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा संकट येतं ना, तेव्हा तेव्हा या टीमच्या कामी विलास सुर्वे कामी येतो. 22 धावा धावफलकावरती 23 ची गरज आहे. दरम्यान मुशीर नवीन बॅटर्स ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मसूदनं 2 षटकार 1 चौकार ठोकलेत, पण तदनंतर अजूनही त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. विलास मुलाला डिलिव्हरी यावेळेस आपली कलात्मकता सादर केले. लॉंग लेग मधून चेंडू होईल पर सीमा पार, शेवटच्या चेंडूवरती येईल हा चौकार.
निखिल पारावे अर्थात जे स्वस्तात माघारी परतले ना पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरले. अर्थातच तोच फटका टीमला देखील बसताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. निश्चितच 44 धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या. उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्या 45 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा 13च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी बनवल्या गेल्या आहेत त्या टीम मेहर 11 टेम्पाला संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आतिशवरती त्या ठिकाणी विश्वास संपादन केलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला आणलंय ज्याच्यावरती प्रहार आक्रमण चढवलं होतं मसूदनं पहिल्या षटकामध्ये. याही वेळेस चांगला फटका आहे. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपचं प्रोटेक्शन पुढे सरसावलंय. वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. त्या ठिकाणी बाहेर प्रेक्षक आहेत ते सांगतायत चौकार आहे, तर चौकार येतो यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट मधून. हा चौकार आलाय. चौकाराने 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावांची आता मात्र गरज असणार आहे जिंकण्याकरता टीम मेहर 11 टेम्पाला संघावरती. अर्थातच पुन्हा एकदा आक्रमण चढवलाय अतिश. वा, सन्मान दिलाय. गोल टप्प्याचा चेंडू यावेळेस यॉर्कर लेन फेकला होता. तदनंतर मात्र त्या ठिकाणी मसूद गजगे आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉकहोल पद्धतीचा हा चेंडू होता आणि अर्थातच त्याला हा सन्मान देत असताना मसूद एक चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. त्याच्या बॅट मधून 20 धावा आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच 6 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केलेत. 20 धावा आपल्या टीम करता ज्यांनी उभ्या केलेत. 15ची गरज आहे जिंकण्याकरता मेहर 11 टेम्पाला संघाला. शॉर्ट ऑफ लेन याही वेळेस फेकली आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग दरम्यान त्या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून आली आहे का. 15 धावांची गरज असताना आतिश यांनी देखील चांगलं कमबॅक केलेलं आपल्याला निश्चितच पाहायला मिळतंय. मात्र पगडा या ठिकाणी भारी आहे तो टीम मेहर 11 टेम्पाला संघ. आणि खऱ्या अर्थानं मसूद गजगे जो एक लाजवाब इनिंग साकारतोय आपल्या टीम करता. फुल बॅक लिफ्टचा वापर, ट्रिगर मोमेंट चांगली आहे. याही वेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकवर्डचा त्या ठिकाणी प्रोटेक्शन त्याला हुलकावणी दिली आहे. ऑड इव्हन सरफेस त्याचा फटका बसला. चौकार आलाय. आणखीन एक या षटकातला डीजे मस्त. ठरतोय टीम मेहर 11 टेम्पाला संघाकरिता. नाव आहे मसूद गजगे. अर्थातच स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. अपार मेहनत, अपार कष्ट, जिद्द या सर्वांच्या जोरीवरती अर्थातच एक चांगला फटका याही वेळेस पाहायला मिळालाय. आणखीन एक चौकार मसूदच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा. सातची गरज आहे. 38 धावा धावफलकावरती आल्यात. सातत्यानं आक्रमण, सातत्यानं प्रहार आतिश या गोलंदाजावरती मसूदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षयदादा अंधेरे मित्रमंडळ आयोजित आमदार चषक 2024. आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये चांगले सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच अफजल 11 महाड, तदनंतर विकास शेठ गोगावले युवा मंच बिरोबाडी, मेहर 11 टेम्पाला, आझाद 11 माणगाव, निधी 11 तळा, त्याचबरोबर ती पतिक प्रतिष्ठान गोरेगाव, अर्थातच निजामपूर 11 संघ देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. तब्बल 8 संघ या ठिकाणी आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. तदनंतर मात्र येणारे 3 सामने फार महत्वाचे असणार आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. 7ची गरज असणार आहे. मुशीर यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये जे टिपला जाईल. त्याचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच मुशीर यांना 7 धावांची गरज असताना मुशीर पवेलियन कडे येतील डीजे मास्टर.
मुशरफ या दरम्यान इनॅक्ट बॅट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतील. मुशरफ चांगला स्ट्रोक आहे, इथं देखील शफल होऊन केलाय. अर्थातच स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीपला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव जरूर येईल. एकीने धावेनं मात्र विजयाच्या समीप आता मात्र जात असताना टीम मेहर 11 टेम्पाले 6 धावांची गरज आहे. अर्थातच एखादा मोठा फटका खेळून ही मॅच इथंच फिनिश करायची. या मॅचला इथं फुलस्टॉप लावायचा प्रयत्न मसूद गजगेच्या माध्यमातून केला जाईल का? ओसामावरती पुन्हा एकदा हल्ला चढवला जाईल का? टप्पा पुढे पडलाय आणि तिथं देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय मसूदच्या माध्यमातून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. 39 धावा धावफलकावरती 6 धावांची गरज आहे. आता मात्र जिंकण्याकरता टीम मेहर 11 टेम्पाले संघाला. चांगला स्ट्रोक आहे. याही वेळेस ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार सीमा पार षटकार. हा विजयी षटकार आहे. टीम मेहर 11 संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये विजयी होतं. विजय संघाचं खूप अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं देखील कौतुक. अर्थातच आपण महाड बिरवाडी मधून इथं आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आपलं विशेषतः कौतुक. यानंतर एक 10 मिनिटाचा आपण ब्रेक घेत आहोत आणि तदनंतर मात्र पुढील मॅचेस आपल्याला जरूर कळवल्या जातील. निजामपूर 11 वर्सेस निधी 11 तला हा पहिला सामना असेल. तदनंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या सामन्याला सुरुवात केली जाईल. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक.